तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयात आढावा बैठक संपन्न. प्रलंबित विकास कामे तातडीने मार्गी लावण्याचे आमदार हिरामण खोसकर यांचे आदेश. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर मध्ये आपले स्वागत आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि प्रलंबित विकास कामांना गती देण्यासाठी त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयात एक अत्यंत महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. आमदार हिरामण खोसकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सर्वच शासकीय विभागांच्या प्रलंबित कामांचा कसून आढावा घेण्यात आला आणि विकास कामे तातडीने मार्गी लावण्याचे कडक आदेश आमदार हिरामण खोसकर यांनी दिले आहेत. त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयात पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, जलसंपदा, जलजीवन मिशन, महावितरण, वन विभाग, पोलीस, आरोग्य, शिक्षण, पंचायत समिती, महिला व बालकल्याण, नगर परिषद आणि ग्रामपंचायत अशा विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान आमदार हिरामण खोसकर यांनी प्रामुख्याने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या रस्ते, वीज आणि शाळांच्या समस्यांवर जोरदार प्रकाश टाकला. अनेक भागात मुसळधार पावसामुळे रस्ते वाहून गेले आहेत, मोऱ्या फुटल्या आहेत तर रस्ते खचले आहेत. यामुळे शाळकरी मुलांचे मोठे नुकसान होत असून काही ठिकाणी मुले 2-2, 3-3 दिवस शाळेत जाऊ शकत नाहीत. अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा ठिकाणच्या रस्त्यांची सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायतींनी तात्काळ दुरुस्ती करावी. तसेच एसटी महामंडळाच्या बस फेऱ्यांचे टायमिंग विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेनुसार समायोजित केले जावे, असे थेट आदेश आमदार खोसकर यांनी दिलेत. चालू हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पेरण्या उलटल्या आहेत तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. या गंभीर परिस्थितीवर बोलताना आमदार खोसकर यांनी कृषी विभाग आणि जिल्हा परिषद कृषी विभागाला कडक सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांची टंचाई भासणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तत्पर राहावे, असे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच महिला व बालकल्याण आणि पंचायत समितीच्या आढाव्यादरम्यान दुर्गम भागातील अंगणवाड्यांची सद्यस्थिती आणि बालकांच्या पोषण आहाराबाबत आमदारांनी सविस्तर माहिती घेतली. दुर्गम पाड्यांवरील कुपोषण कमी करण्यासाठी वन विभाग आणि इतर संबंधित विभागांनी समन्वय राखून काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यात अनेक मोठी गावे आणि दुर्गम पाडे आहेत. मुळवड सारख्या ग्रुप ग्रामपंचायतींमध्ये 22हून अधिक पाडे समाविष्ट असून शेवटचे गाव हे मुख्य गावापासून तब्बल 13 ते 14 किलोमीटर अंतरावर आहे. अशा दुर्गम ठिकाणी विकास कामे करताना अनेक अडचणी येतात. याच पार्श्वभूमीवर आमदार खोसकर यांनी सर्व उपस्थित सरपंचांना आवाहन केले की गावातील पाणी, रस्ते आणि स्मशानभूमीच्या समस्या त्यांनी तात्काळ व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा लेखी स्वरूपात प्रशासनाकडे मांडाव्यात. तसेच वन विभागाच्या हद्दीतील प्रलंबित कामांसाठी वन विभागाने सकारात्मक भूमिका घेऊन परवानगी द्यावी, जेणेकरून विकास कामांना खीळ बसणार नाही. शेतकरी या ठिकाणी अडचणीत आहे, बियाणं खराब झालेलं आहे, परत बियाणं पेरायचंय, काही बांध फुटले, काही पशुच्या माध्यमातून काही रस्ते तुटलेले, काही मुलांच्या शाळा बऱ्याचशा पाण्यामध्ये जवळजवळ 2-3 दिवस मुलं शाळेत गेले नाही, अंगणवाड्या बंद होत्या. त्याच्यावर आज मी पंढरपूरवरून जाण्याची चर्चा केल्या. आता उद्या आपल्याला रात्रीची मिटिंग निवृत्ती भवनाने सगळे कार्यकर्ते सगळंच होते. परंतु अजूनही काही महिन्यात 15 दिवसापूर्वी परत आणखी मिटिंग घ्या. परंतु सरपंचाला माझी कळकळीची विनंती, ज्या काही आपल्या सरपंच ग्रुप असेल, ग्रुपवरती काही आता आज सरपंच काही उपस्थित असतील, त्यांनी ग्रुपवर टाकावं. काही सरपंच काही जरी उपस्थित असतील, काही मशानभूमीचे प्रश्न असतील, काही रस्त्याचे असतील, काही रस्ते तुटले असतील, काही ठिकाणी बस, आता बस महत्वाचे, बरेचसे मुलं आपले अपडाऊन करताय. परंतु त्यांनी गाडी 12 वाजता जाते, मुलांची शाळा 2 तास बुडती. अशा काही गाड्या लेट आल्या तर ते पण आपल्याला ताबडतोब रस्त्याची दुरुस्ती करून त्या शाळा टायमिंगमध्ये त्या बस केल्या पाहिजे. काही ठिकाणी अंत्यविधीसाठी मशान भूमी नाही,
परंतु आपण तेच सरपंच सुद्धा ज्या गावाचा सरपंच तेच डबल काम सुचवतो. सरपंचाला सुद्धा माझी विनंती ठाण्यापाडा महत्वपूर्ण आढावा बैठकीला नगराध्यक्षा सौ त्रिवेणी तुंगार सोनवणे, संपतराव सकाळे, तहसीलदार गणेश जाधव, नायब तहसीलदार सुनील पवार, गटविकास अधिकारी, विविध विभागांचे अभियंता, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्यासह तालुक्याचे लोकप्रतिनिधी, सरपंच, परिषदेचे पदाधिकारी आणि विविध गावांचे सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी आमदार हिरामण खोसकर यांनी उपस्थित सर्व सरपंच आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच केवळ बैठका न घेता दर महिन्याला अशा प्रकारची आढावा बैठक घेऊन विकास कामांचा थेट पाठपुरावा केला जाईल असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ऍक्शन मोडमध्ये आलेले पाहायला मिळत आहे. यापुढील काळात तालुक्यातील विकास कामांना किती गती मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्र्यंबकेश्वर आणि परिसरातील अशा ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा कावेरी न्यूज नेटवर्क. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.